कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 15. सिद्धींची माहिती. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, उद्धवा, साधना मार्गात येणाऱ्या अडथळ्यांविषयी तुला आता सांगणार आहे. ज्याने आपल्या इंद्रियांना, प्राणाला आणि चित्ताला स्थिर करून माझ्या ठिकाणी लावलं आहे, अशा योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धी म्हणजे माझ्या प्राप्तीच्या मार्गात अडथळाच असतात. त्यांची माहिती भक्ताला असलीच पाहिजे. योगामध्ये निष्णात असलेल्या महासिद्धांनी सिद्धींची संख्या 18 सांगितली आहे. त्यातील 8 मुख्य आहेत. त्या माझ्याशी चित्ताचा लय करणाऱ्यांना प्राप्त होतात, पण ते त्यांची पूर्ण उपेक्षा करतात. बाकीच्या 10 सिद्धी गौण आहेत. त्या सत्वगुण संपन्न साधकांना प्राप्त होतात. प्रथम मी तुला 8 महासिद्धींची माहिती देतो. आणिमा, महिमा आणि लगिमा या 3 सिद्धी देहाच्या संबंधाने आहे. प्राप्ती नावाची 4थी महासिद्धी इंद्रियांच्या संबंधात आहे. प्राकाश्य ही 5वी सिद्धी परलोकीच्या अदृश्य विषयांचं ज्ञान देते. इशिता ही 6वी सिद्धी आहे. त्यामुळे माझ्या ठिकाणचं षड्गुण ऐश्वर प्राप्त होतं. वशिता ही 7वी सिद्धी आहे. तिच्यामुळे सर्व लोक त्या सिद्धाला वश होतात. ख्याती नावाची 8वी सिद्धी आहे. तीमुळे मनुष्य सर्व काही जाणू शकतो आणि इच्छा मात्रे त्याला सर्व भोग घरीच मिळतात. आणखी ज्या सिद्धी आहेत त्यांपैकी अनोर्मी सिद्धी, या सिद्धीमुळे भूक, तहान, शोक, मोह, जरा व मरण या 6 उर्मी मनुष्याला त्रासदायक होत नाही. दूरश्रवण सिद्धीमुळे त्याला कितीही दूरचं भाषण बसल्या जागेवरून ऐकता येतं. दूरदर्शन सिद्धीमुळेच दूरचं दृश्य योगी दिव्यदृष्टीने पाहू शकतो. मनोजव सिद्धीच्या योगे शरीरासह मनोवेगाने इच्छित स्थळी जाता येतं. कामरूप सिद्धीनं कोणतंही रूप धारण करता येतं. परकाया प्रवेश ही 6वी सिद्धी आहे. तिच्या योगानं आपलं शरीर सोडून तात्पुरता दुसऱ्याच्या देहात प्रवेश करता येतो. स्वेच्छामरण या सिद्धीमुळे काळाला वश न होता आपल्या इच्छेने मरण स्वीकारता येतं. स्वर्गातील देवतांचं कार्य पाहणं आणि त्यांच्यासारखं कार्य करण्याचं सामर्थ्य अंगी येणं ही 8वी सिद्धी आहे. सत्य संकल्प म्हणजेच केलेला संकल्प तडीस ना जाणे ही 9वी सिद्धी आहे. व आपली आज्ञा सर्वजण पाळतात आणि आपल्याला कोणी अडवू शकत नाही ही 10वी सिद्धी होय. याशिवाय अगदी क्षुद्र सिद्धी ज्या आहेत त्या तुला सांगतो. त्यातील पहिल्या सिद्धीमुळे मनुष्याला तिन्ही काळाचं ज्ञान होतं. वर्तमान काळात दूरवर कुठे काय चाललं आहे, भूतकाळात कुठे कोणत्या घटना कशा घडल्या व भविष्यकाळात कोणत्या घटना केव्हा कोठे घडणार आहेत ते या सिद्धींमुळे कळतं व दिसतं. दुसऱ्या सिद्धीमुळे सुख आणि दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे मनुष्य स्थिर राहू शकतो. तिसऱ्या सिद्धीमुळे दुसऱ्याचं स्वप्न सांगता येतं, मनोगत ओळखता येतं. 4थी सिद्धी अशी आहे की माणसावर अग्नी, पाणी, वायू, शस्त्र, विष व सूर्याचं प्रखर ऊन यांचा परिणाम होत नाही. 5व्या सिद्धीमुळे मनुष्याला कोठेही गेलं तरी एकट्यालाच विजयी होता येतं. त्यानंतर श्रीकृष्णाने उद्धवाला या सर्व सिद्धी कोणत्या कोणत्या योगधारणेने प्राप्त होतात त्याची माहिती सविस्तर सांगितली व पुढे म्हटलं, या सिद्धी जरी मिळाल्या तरी त्या खऱ्या परमार्थ रूप नाही. माझ्या प्राप्तीला त्या खरोखरच बाधक आहेत हे तू पक्क लक्षात ठेव. माझं भजन केल्याने जरी सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्या मायेच्या प्रांतातीलच आहेत, द्वैतातीलच आहेत. अर्थात साधकाला त्या मोहात पाडतात व माझ्यापासून परांगमुख करतात. काही लोकांना या सिद्धी जन्मतः असतात. कोणी तपाने, कोणी औषधी, दिव्य वनस्पती सेवन करून, कोणी मंत्रजपाने किंवा योगाने अशा सिद्धी प्राप्त करतात. पण त्यापैकी कोणालाही त्या साधनेने माझी प्राप्ती होत नाही. माझ्या धारणेशिवाय अन्य कोणत्याही साधनेने माझ्याशी ऐक्य साधत नाही. माझे जे खरे शुद्ध चित्ताचे भक्त असतात ते सिद्धी आणि मुक्ती यांच्या वाटेसच जात नाहीत. अशा भक्तांची मीच पूजा करतो. त्यानंतर उद्धवाने विचारलं की निरपेक्ष भक्तांची तू सेवा करतोस आणि ते तुझ्याशी एकरूप असतात ते कसे, ते मला सविस्तर सांग. त्यावर कृष्ण म्हणाला, मी सर्व सिद्धींचं जन्मस्थान आहे. मीच त्यांचा स्वामी आहे. माझ्यामुळेच सिद्धींचं महात्म्य वाढतं. माझ्यामध्येच त्यांचा शेवट होतो. मी मोक्षाचा स्वामी आहे. मोक्षाचं साधन जे ज्ञान त्याचा स्वामी आहे. धर्माचा मी स्वामी आहे. धर्मोपदेशक व वेदवेत्ते यांचाही मी स्वामी आहे. सर्वांच्या आतही मी आहे व बाहेरही मी आहे. मी चैतन्यघन सर्वात्मा आहे.
मी कशानेही आच्छादित होत नाही. सर्व जीवांमध्ये मीच अंतर्बाह्य नांदत असतो. मी सर्व भूतांचा आत्मा आहे. पाण्यावर आलेल्या लाटात आतबाहेर पाणीच असतं, असं सर्व चराचर सृष्टीत माझंच अस्तित्व असतं. पूर्ण स्वरूप परमात्मा अशा माझ्या प्राप्तीची वेळ आली की त्यावेळी सिद्धींचा आविर्भाव होतो. पण ज्या भक्तांचा देहाभिमान व सूक्ष्म मीपणा नाहीसा झालेला असतो ते आत्मसुखातच रमणारे भक्त पूर्णपणे निरपेक्ष असतात. या निरपेक्षतेशी ज्ञान, वैराग्य, भक्ती, सिद्धी, सद्बुद्धी, मुक्ती, सद्भाव, भगवद्भाव, वेदांत, योगक्षेम व स्वानंद भोग हे सर्व काही असतं. आणि हे माझं ऐश्वर्य असल्यामुळे मी अशा भक्तांच्या स्वरूपाशी एकरूप असतो. अध्याय 15 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, काही सुधारणा आवश्यक असेल तर अवश्य सांगा.